कधी कधी काय होतं ना की आपल्याला ना भाज्या खाव्याशा वाटत नाही आहेत. काहीतरी असं झणझणीत चटणीचा प्रकार, चटणी खावीशी वाटते किंवा ठेचा खावासा वाटतो. स्पेशली मराठवाड्यामध्ये कामगार वर्ग असो किंवा शेतकरी वर्ग असो किंवा इतर कोणी असो, त्यांना झणझणीत ठेचा, दही किंवा चटणी आवडतात. ती चटणी कोणत्याही प्रकारची असो, लसणाची असेल, जवसाची असेल, शेंगदाण्याची असेल किंवा तिळाची असेल, तर ती खायला खरंच खूप छान लागते. तर मग त्यामुळेच मी आज इथे सुकं खोबरं आणि लसणाची चटणी वाटणार आहे. त्यासाठी मी इथे 1 वाटी सुक्या खोबऱ्याचा किस घेतलेला आहे. माझ्याकडे अख्खं खोबरं नव्हतं, त्यामुळे मला इथे खोबऱ्याचा किस घ्यावा लागला. तुमच्याकडे जर सुकं खोबरं असेल अख्खं, तर तुम्ही त्याचे काप करून घेऊ शकता. 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत. चवीनुसार मीठ घालायचं आहे, आवडीनुसार तिखट घालायचं. 1 चमचा जिरे घ्यायचे आहेत आपल्याला इथे. आणि हे सर्व आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून ओबडधोबड असं वाटून घ्यायचं आहे. अगदीच बारीक वाटायचं नाही. आणि ही चटणी जर तुम्ही हवाबंद डब्यात ठेवली, तर कमीत कमी 1 महिना या चटणी अजिबात खराब होत नाही. नक्की बनवून बघा.